मला पुरणपोळी खूप आवडते, त्यामुळे मी ती प्रत्येक सणाला बनवत असते. पण आज मला खावीशी वाटली म्हणून मी बाहेरून ऑर्डर केली. पण ती पुरणपोळी आली एकदम अशी ड्राय. तुपाशिवाय पुरणपोळी किती ड्राय दिसते ना, तेव्हा जेव्हा आपण तूप टाकतो तेव्हा ती मऊ आणि लुसलुशीत होते आणि चवीला पण मस्त लागते. या पुरणपोळी सारखंच माझी स्किन पण झाली खूप सारी ड्राय. पण चेहऱ्यावरती फेस्टिव्ह ग्लो येण्यासाठी मी वापरणार आहे फेसेस कॅनडाचा स्ट्रोब सिरम. जसं पुरणपोळीवरती तूप वर्क करतं ना, हेही अगदी तसंच आहे. हे स्किन मध्ये लगेच ऍब्झॉर्ब होतं, नॉन स्टिकी आहे, हायड्रेशन देतं, फ्रेश ग्लो येतो आणि लाईट वेट, हेल्दी आणि इन्स्टंट ग्लो देतं. त्यानंतर यूज करणार आहे फेसेस कॅनडाचा स्ट्रोब सीसी टिंट. आता हेवी फाउंडेशन यूज करायची अजिबात गरज नाहीये. तुम्ही हे यूज करून सुद्धा छान मेकअप करू शकता. हे आपल्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट आणि रेडनेसला नॅचरली ब्लर करतं आणि मेकअपला क्लीन आणि एअरब्रश लुक देतं. आता मी यूज करते फेसेस कॅनडाची कॉम्फी मॅट वाव लिक्विड लिपस्टिक. माझा फेवरेट शेड कोको क्रश. ही हायली पिगमेंटेड आहे, लाईट वेट आहे, कम्फर्टेबल आहे आणि ही लिपस्टिक मी ब्लश आणि आय शॅडो म्हणून सुद्धा यूज करते. ट्रान्सफर प्रूफ, फूड प्रूफ, किस प्रूफ आणि सुपर कम्फी आहे. सो इथं माझा फायनल लुक रेडी आहे. तुम्हाला तो कसा वाटला नक्की सांगा. जर तुम्हाला हे प्रोडक्ट हवा असेल तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे, लगेच जाऊन परचेस करा. अरे देवा, माझी पुरणपोळी खायची तर राहूनच गेली. चला तर मी आता पुरणपोळी खाते. तोपर्यंत बाय.